मध्यरात्र उलटलेली, अमावास्येचा गडद काळोख, आभाळ संध्याकाळपासूनच ढगाळलेले, एकही तारा दिसत नाही. वाट रानातली, हमरस्त्यापासून दूर. आम्ही चौघे चालतो आहोत. मी, मिलिंद, चव्हाण आणि शेवडे. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, एकमेकांचे हात पकडून, एकमेकांना बिलगून, चिकटून. वाट पायाखालची आहे म्हणूनच चालणे शक्य. नाहीतर एक मिणमिणता टॉर्च कुठे पुरा पडणार. त्यामुळे काळोख मात्र अधिकच गडद वाटायला लागतो. फक्त आमच्या पायांचा आवाज आणि झाडीत किरकिरणारे रातकिडे. चिकटून चालतो ते केवळ वाट सापडावी म्हणून नव्हे, खड्डे चुकावेत म्हणूनही नव्हे, पण सगळेच जण भीतीने पछाडले आहेत. रात्र अमावास्येची, प्रत्येकाच्या मनात एका अमानुषाची चाहूल. पान सळसळले तरी कुणी आले असे वाटते. दोस्ताचा हात खांद्यावरून पडला तरी कुणी धरले असे वाटून दचकायला होते. आम्हा चौघांच्याही मनात हेच विचार येत आहेत, भीतीचे. चौघेजण चित्रपट पाहून हॉस्टेलवर परत चाललेलो. चित्रपट होता ड्रॅक्युला. पाठीमागे जमिनीवरून सरपटत येणारा काळा, लांब, मखमली झगा, पांढरा फटक चेहरा, जबडा उघडताच दोन्ही कडांना लखलखणारे लांडग्याचे सुळे, रक्ताळलेले ओठ आणि डोळे, समोरच्या माणसाला जागच्या जागी खिळवून ठेवणारे डोळे. ते डोळे आत्ताही समोरच्या काळोखातून आपल्याकडे पाहत आहेत असा भास होतो. वाटते कुठल्याही क्षणी टपटप आवाज करीत काळ्या घोड्यांची गाडी येऊन समोर उभी राहील आणि त्यातून उतरेल तो काळ्या झग्याचा, पांढुरक्या चेहऱ्याचा, लाल भडक ओठांचा काउंट ड्रॅक्युला. माणसाचे रक्त पिणारा. एकदा प्याल्यानंतर त्या रक्ताची चटक लागून माणसाला पुरते शोषणारा. प्रथम त्या माणसाच्या गळ्याजवळ एक दिसेल न दिसेल असे लहानसे छिद्र. मग हळूहळू तो माणूस रक्त सरून फिक्कट पडत चाललेला, हळूहळू कोरडा पडलेला, त्याच्या रक्तावर पोसत चाललेला ड्रॅक्युला. काउंट ड्रॅक्युला. रात्री फिरणारा, दुपारी निर्दिष्ट असलेला ड्रॅक्युला. ड्रॅक्युलाचे अनेक साथी त्याच्यासारखेच रात्री फिरणारे, दुसऱ्याचे रक्त शोषणारे, त्यावरच पोसणारे. मध्यरात्रीनंतरच्या काळोखात या एकांत वाटेवर ड्रॅक्युला डोळ्यासमोर येत राहतो. चौघांमध्ये मिलिंद अतिशय भित्रा आणि नाजूक आहे. मी त्याच्या खांद्यावर हात लपेटलेला. माझ्या आणि चव्हाणच्या मधून तो चालतो आहे. एकसारखा कावऱ्या बावऱ्या नजरेने आजूबाजूला पाहतो आहे. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो आहे. त्याच्या काळजाने ठाव सोडलेला. ड्रॅक्युलाच्या भीतीने तो कदाचित आज रात्री झोपणारसुद्धा नाही. त्यातून त्याचा रूम पार्टनर नामदेव विचित्र आहे. अगदी अबोल. बोलेल न बोलेल, नुसता पाहत राहील नजर रोखून. तो आज सिनेमाला आला नाही. त्याला सगळ्यांबरोबर सिनेमाला जाणे आवडत नाही. मित्रमंडळीत मिसळायला आवडत नाही. एकलकोंडा आहे हा नामदेव. आता वाटते नामदेव आला नाही तेच बरे झाले. आम्ही चौघे मारे उशिरा परत येण्यासाठी खास परवानगी वगैरे काढून सिनेमाला गेलो. थिएटर तसे लांब, पार गावात, आणि आमचे हॉस्टेल गावाबाहेर म्हणावे एवढ्या अंतरावर. मध्ये गिर झाडीतल्या या पायवाटा. आता वाटते ड्रॅक्युला रात्री उगाच पाहिला. तसे मी, शेवडे आणि चव्हाण मिलिंदसारखे भित्रे नाही, पण उगाच काहीच्या बाही मनात येते, दुसरे काय. कशीबशी वाट संपते. आम्ही हॉस्टेलवर परत येतो. हॉस्टेलची इमारत किल्ल्यासारखी. मधल्या काळात कुणाची तरी गडीच होती म्हणे ती. उंच निमुळती इमारत, काळ्याशार दगडांनी बांधलेली. समोर हिरवळ, मागे समुद्र. लाटांचा आवाज या शांत प्रहरी ऐकू येतो आहे. समुद्र आज खवळल्यासारखा वाटतो आहे. एकदाचे आम्ही हॉस्टेलजवळ पोहोचतो. हिरवळीवरूनच हॉस्टेलकडे नजर टाकतो. तो काळाक भिन्न किल्ला शांत झोपला आहे. फक्त एकाच खिडकीत उजेड. खिडकीत एक उंच आकृती
आमच्याकडे पाहत स्थिर उभी, चादर पांघरलेली, पांढुरक्या चेहऱ्याची. क्षणभर आमच्या काळजाचा ठोका चुकतो. मिलिंद मला बिलगतो. घाबरतोस काय वेड्या? मी त्याला म्हणतो. तो नामदेव आहे. नामदेव काटकुळा, उंच आणि गोरटेला आहे. जराशी थंडी पडली किंवा पावसामुळे हवेत गारवा आला तरी तो अंगावर चादर पांघरून घेतो. बाकी आमची वाट पाहत त्याला इतका वेळ जागत राहण्याचे कारण काय? दुसरा कोणी असता तर केव्हाच गाढ झोपी गेला असता. मी मिलिंदला म्हणतो, तुला भीती वाटत असेल तर तू माझ्याच खोलीत का नाही झोपत? मिलिंद तयार झालासा वाटतो, पण मग म्हणतो, नको, मी आमच्याच खोलीत झोपेन. नामदेव वाट पाहत जागा राहिला आहे. सकाळीच उठून मिलिंद माझ्या खोलीवर येतो. त्याचा चेहरा ओढलेला. रात्री बहुधा त्याला झोप नीट लागली नसावी. भीतीने बहुतेक. अजूनही त्याची भीती नीटशी गेलेलीच नाही. मी त्याला चहा पाजतो. म्हणतो, काय रे, अजून कालचा ड्रॅक्युला गेला नाही वाटतं डोक्यातून. तो भयभीत नजरेने इकडे तिकडे पाहतो. मग म्हणतो, उगाच पाहिला रे आपण तो सिनेमा. काय झालं? मी थोडा काळजीत पडून विचारतो. मला मिलिंदची नेहमीच काळजी वाटते. एखाद्या भित्र्या सशासारखा आहे तो. सदा अवघडलेला असतो. गोरा गोमटा मिलिंद नाकी डोळी इतकी रेखीव आहे की एखाद्या देखण्या मुलीसारखा वाटतो. माझ्यावर त्याचा मोठा विश्वास. काहीही घडले की तो ते मला प्रथम येऊन सांगतो. मी देखील त्याला वडीलधाऱ्या माणसासारखा सल्ला देतो. काय झालं ते मोकळेपणानं सांग. मी त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटत विचारतो. काही नाही, कदाचित माझाच खुळेपणा असेल. त्यात घाबरण्यासारखं काहीच नसेल, पण मला उगीचच भीती वाटली काल रात्री. पण काय झालं ते तर सांग. मी काल ब्रेड आणून ठेवला होता रात्री खायला. तुला माहिती आहे ना, संध्याकाळी लवकर जेवलं तर मला नीट जेवण जात नाही आणि रात्री भूक लागते. म्हणून आणला होता ब्रेड झोपताना खायला. तर तो मी कापायला गेलो. मग काय झालं? एकदम दारात मोठी सावली पडल्यासारखं वाटलं, म्हणून मी दचकलो. तो होता नामदेवच. बाथरूमला जाऊन आला होता, पण मी दचकलो. तेवढ्यात ब्रेड कापायची सुरी बोटाला लागली आणि बोट कापलं. एवढंच ना? मी निश्वास टाकून विचारतो. बघू कुठं कापलं ते? तो हात पुढे करतो. मऊ मऊ रेशमासारखा हात. कोण म्हणेल हा हात पुरुषाचा आहे? मी बोट पाहतो. फार मोठी जखम नाही. तरीही मी गंभीरपणे म्हणतो, बरंच कापलंय. काही लावलंस की नाही औषध बिवषध? त्यात विशेष काही नाही रे, होईल बरं. आवाज अगदी खाली आणत मिलिंद म्हणतो, मला काही वेगळंच सांगायचं आहे. त्याच्या हलक्या आवाजाने दचकून मी विचारतो, वेगळं? वेगळं काय? माझं बोट कापलं ना, तेव्हा रक्त व्हायला लागलं. ते वाहणारं रक्त पटकन कसं थांबवावं ते मला सुचेच ना. मी इकडं तिकडं बघायला लागलो. एवढ्यात नामदेव पुढे आला आणि त्यानं बोटावरचं रक्त चाखून घेतलं. मग त्यात काय झालं? खरं म्हणजे तू स्वतःच रक्त चोखून घ्यायला हरकत नव्हती. मी घेतलं असतं, म्हणजे मला सुचलं असतं तर. पण मग त्यात काही विशेष नव्हतं. पण नामदेवनं असं केलं म्हणून मला जरा, दुसरं काही नाही, पण उगाचच भीती वाटली. मी काहीच बोलत नाही. कोण जाणे, पण त्याला अधिक घाबरवणे मला बरोबर वाटत नाही. 4-2 दिवसानंतरचीच गोष्ट. सकाळची वेळ. मिलिंद माझ्याकडे घाईघाईने येतो. त्या दिवशी तू म्हणालास की असल्या गोष्टीत काही तथ्य नसतं. मिलिंद म्हणतो, पण आजचा प्रकार इतका भयंकर आहे. मी त्याला प्यायला पाणी देतो. कॉटवर बसवतो. त्याची धाप कमी होईपर्यंत त्याला बोलू देत नाही. मग विचारतो, भयंकर प्रकार काय घडला ते? बोट कापलं आणि जवळपास दुसरं काही नसलं तर एक वेळ कुणी ते चोखेल. मिलिंद वाद घातल्यासारखे म्हणतो, पण आज बघ. मी दाढी करीत होतो. नामदेव पलीकडे वाचत बसला होता. माझा चेहरा मला वाटतं त्याला आरशात दिसत होता. मी दाढीसाठी आज नवीन पातं काढलं होतं.
दाढी गुळगुळीत करता करता एकदम माझ्या गळ्याच्या इथे कापलं. मिलिंद थांबतो. आजूबाजूला दबल्यासारखा पाहतो. मग काय झालं? रक्ताचा एक थेंब दिसायला लागला. पाहता पाहता तो मोठा झाला आणि एक छोटा अवघळ माझ्या गळ्यावर आला. असं पुष्कळदा होतं नवं पातं असलं की. पुढं ऐक ना, मिलिंद सांगतो. नामदेव वाचत बसला होता ना, तो अगदी झडप घातल्यासारखा उठला आणि त्यानं आपल्या जिभेनं माझ्या गळ्यावरचा तो रक्ताचा अवघळ चाटून घेतला. सांगता सांगता मिलिंदच्या अंगावर शहारे येतात. मला भयंकर कसं तरीच झालं. मिलिंद पुढे सांगतो. मी त्याला विचारणार होतो, हे असं का केलंस म्हणून, पण त्याआधीच माझा चेहरा पाहून तो ओशाळवाणा झाला. म्हणाला, सॉरी हं, लहानपणीच मला वडिलांनी सांगितलं होतं की माणसाचं रक्त फार किमती असतं. काहीही झालं तरी ते फुकट जाऊ द्यायचं नाही. तेव्हापासून मलाही खोडच लागली. मी विचारात पडतो. मग म्हणतो, पण त्याला जरी खोडच आहे तर यापूर्वी कधी त्यानं असं काही केलंच असेल. माझ्या नव्हतं अजूनपर्यंत लक्षात आलं. निदान त्याचा अर्थ तरी माझ्या आत्ताच ध्यानात यायला लागलाय. काही क्षण शांततेत जातात. आम्ही दोघेही जसे काही एक अतर्क्य गोष्टीची चाहूल घेत असतो. या प्रकारानंतर मी ठरवून टाकतो, मी मिलिंदला माझ्याच खोलीवर राहायला बोलवायचे. मला वाटते की मी हा प्रस्ताव केल्याबरोबर मिलिंद अगदी उत्साहाने तो उचलून धरील. पण नाही, तो आपली खोली सोडायला मुळीच तयार होत नाही. मी याचे कारण त्याला खोदून खोदून विचारतो, पण तो सांगायला तयार होत नाही. मी दुखावतो. मिलिंदने माझ्या विश्वासाची ही अशी परतफेड करावी? चव्हाण आणि शेवडे आमचे जवळचे मित्र. मी त्यांना विश्वासात घेतो. दोन्ही घटना सांगतो. ते चक्रावतात. प्रथम त्यांचा विश्वासच बसत नाही. कितीतरी वेळ ते विचार करीत राहतात. एकमेकात हलकेच काहीतरी बोलत राहतात. मग मला विचारतात, तुला काय वाटतं? असं काही असेल? मला काहीच समजत नाही आहे. म्हणून तर मी तुमचा सल्ला घेतला. मी म्हणतो, काहीही असलं तरी पहिल्या प्रथम मिलिंदला त्याच्या खोलीतून बाहेर काढायला हवं. मलाही पटतंय, पण तो स्वतः तयार नाही. का? त्याचं कारणही सांगायला तो तयार नाही. नाही कसं? त्यानं सांगितलंच पाहिजे, नाहीतर दोस्तीला अर्थच काय राहिला. शेवटी मिलिंदला बोलावून घेतले जाते. नामदेवची खोली न सोडण्याचे कारण विचारले जाते. तुला तो काय म्हणेल याची भीती वाटते का? तसं असेल तर आम्ही त्याला विचारतो, चव्हाण म्हणतो. शेवटी मिलिंद खरे कारण सांगून टाकतो. मला दुसऱ्या कुणाला कळू द्यायचं नव्हतं, पण नामदेवला ते माहीत आहे. पण काय, मला झोपेत चालायची सवय आहे, मिलिंद सांगतो. आम्ही रेक्टरची परवानगी काढून मिलिंदला माझा रूम पार्टनर करून घेतो. नामदेवला कसे वाटले असेल कोण जाणे. तो निदान बोलला तरी काहीच नाही. मग त्याच्या मनात काय विचार आले असतील ते असोत. मिलिंदच आपली मूळ खोली सोडायला थोडा नाखुश वाटतो. मी त्याची परोपरीने समजूत घालतो. त्याला तसे बोलून दाखवित नाही, पण त्याची मूळ खोलीविषयीची ही ओढ मला फारशी आवडत नाही. पण असू दे, या खोलीतही तो थोड्या दिवसात रुळेल. मिलिंद माझ्या रूममध्ये राहायला आल्यानंतर थोड्याच दिवसातली गोष्ट. मला एकाएकी मध्यरात्री जाग येते. कशाने जाग आली? भिंतीला लकटून वाढणारी पाणवेल तावदानावर टपटप वाजते त्या आवाजाने, की दूर कुठेतरी कुत्री विव्हळत आहेत त्या आवाजाने. कशानेही असो, पण मी मध्येच जागा होतो एवढे खरे. उठतो, दिवा लावतो, पाणी पितो. दिवा मालवण्यापूर्वी माझी नजर सहज मिलिंदच्या कॉटकडे जाते. त्याचे अंथरूण रिकामे असते. माझ्या छातीत धस्स होते. गेला कुठे हा? पण मी वेडेवाकडे विचार करीत नाही. गेला असेल बाथरूममध्ये असा विचार करून मी मनाची समजूत घालतो. मिलिंदची वाट पाहत राहतो. 5 मिनिटे जातात, 10 मिनिटे जातात. मिलिंद येत नाही. मला सुचेनासे होते. विचार करीत मी फेऱ्या घालत राहतो.
फेऱ्या घालता घालता मी खिडकीकडे जातो आणि खिडकीच्या बंद काचेतून मला जे दिसते कदाचित नीट दिसले नसेल म्हणून मी खिडकी उघडतो. बाहेर स्वच्छ चांदणे पडलेले असते. चांदण्यात हिरवळीवर 2 काळ्या आकृती बसलेल्या दिसतात. नक्कीच तो मिलिंद आणि बरोबर नामदेव. मी खिडकीतून मोठ्याने हाका मारतो, मिलिंद. आकृतीची हालचाल होते. त्या उठून हॉस्टेलच्या रोखाने येऊ लागतात. मी भयंकर संतप्त. याचा अर्थ काय? एका बाजूने हा मुलगा नामदेवच्या विचित्र वागण्याची भीती वाटते अशी तक्रार माझ्याजवळ करतो आणि दुसऱ्या बाजूने मध्यरात्रीच्या वेळेस त्याच्याबरोबर जाऊन हिरवळीवर बसतो. ज्याच्याविषयी भीती वाटते त्याच्याविषयी वाटणारी ही ओढ. काय आहे काय हा प्रकार? मिलिंद येतो. दार उघडेच असते. त्याच्या डोळ्यावर अजूनही झोप आहे. तो येतो आणि काहीही न बोलता अंथरुणावर अंग टाकतो. दुसऱ्या क्षणी गाढ झोपी जातो. मी मात्र रात्रभर विचार करीत जागाच राहतो. सकाळी मी चव्हाणला आणि शेवडेला बोलवून घेतो. रात्री काय झाले हे सविस्तर सांगतो. मिलिंदच्या समोरच. मिलिंदला ते सारे पुसट आठवत असते. मला वाटतं मी झोपेतच चालत नामदेवच्या खोलीपर्यंत गेलो. दार वाजवलं. मला पाहून तो बाहेर आला. तोवर माझी झोप थोडीशी उडाली. आम्ही बाहेर पडलो आणि हिरवळीवर जाऊन बसलो. यात नामदेवची काय चूक? त्यांना काहीसुद्धा केलेलं नाही. पण तो हे बोलत असताना शेवडेचे लक्ष त्याच्या गळ्यावर खिळलेले असते. हे काय झालं? तो विचारतो. हे कशानं झालं? मिलिंदच्या गोऱ्यापान गळ्यावर काहीतरी टोचल्यासारखा एक ताजा काळा डाग दिसत असतो. तो तिथे कसा आला हे मात्र मिलिंदला सांगता येत नाही. त्या दिवसापासून कसा कोण जाणे मिलिंद अशक्त होत जातो. नाजूक असला तरी मिलिंद मूळचा अशक्त नाही, पण अलीकडे त्याला विलक्षण थकवा वाटत राहतो. दिवसभर डोळ्यावर झोप येत राहते आणि चेहरा विलक्षण ओढल्यासारखा वाटतो. रात्री मी मिलिंदवर पहारा केल्यासारखा जागत राहतो, पण मला काही मिलिंदसारखा थकवा जाणवत नाही. मिलिंदची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली. मी, शेवडे आणि चव्हाण त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात, गोळ्या औषधे देतात, पण मिलिंदवर औषधांचा फारसा काहीच उपयोग झालेला दिसत नाही. त्याचा फिकटपणा वाढलेला, शरीरातले रक्त जसे काही आटत चाललेले. तशात त्या दिवशीचा तो प्रसंग. अशीच मध्यरात्रीची वेळ. मला मध्येच जाग येते. अलीकडची नेहमीची सवय. जाग आली की मिलिंदच्या बिछाण्याकडे नजर टाकायची. पण मिलिंद बिछाण्यात नाही. तो कुठे असेल हे मला चांगले ठाऊक असते. मी, शेवडे आम्ही चव्हाणच्या खोलीवर जातो. त्या दोघांना उठवतो. मिलिंद खोलीत नसल्याचे सांगतो. आम्ही तिघेही एकमेकात अधिक चर्चा न करता नामदेवच्या खोलीवर जातो. दार लोटून घेतलेले असते. आम्ही ते ढकलून आत शिरतो. आम्हाला जे पाहायला मिळते ते विलक्षण धक्का देणारे असते. पलंगावर मिलिंद पडलेला असतो, निश्चल, त्याचे डोळे मिटलेले. नामदेव त्याच्याजवळ उभा. त्याच्यावर ओणवलेला त्याचा चेहरा, मिलिंदच्या चेहऱ्याच्या अगदी निकट. आम्ही धावतच त्याच्याजवळ जातो. काय करतोयस तू त्याला? मी विचारतो. आत्ता कुठे नामदेवचे लक्ष आमच्याकडे जाते. काही नाही, मी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय, नामदेव सांगतो. शुद्धीवर? म्हणजे काय? केलंस काय तू त्याला? मी काही नाही केलं. तो बेशुद्ध पडला. एकाएकी घेरी आली त्याला. पण तो इथे आलाच कसा? आपणहून आला, बहुधा झोपेतच. आम्ही बोलण्यात अधिक वेळ घालवत नाही. हर प्रयत्नांनी मिलिंदला शुद्धीवर आणतो. त्याला काही विचारण्यात अर्थ नसतो. त्याला नीटसे काही सांगता येत नाही. तो अजूनही झोपेत असतो. आम्ही त्याला कसेबसे खोलीवर परत घेऊन येतो. त्याच्या गळ्यावरचे लाल छिद्र मात्र आता अधिकच स्पष्ट होऊ लागलेले. सोडा वॉटरच्या दुकानाच्या
मागच्या खोलीत मी, शेवडे आणि चव्हाण एकत्र जमलेलो. ही आमची नेहमीची बसण्याची जागा. खास खलबते करायची असल्यास. आम्हा तिघांनाही मिलिंदची विलक्षण काळजी पडलेली. मला नाही वाटत मिलिंद यातून जगेल असं. दिवसेंदिवस भयंकर अशक्त होत चाललाय. केवळ अशक्तपणानंच त्याला त्या घेऱ्या वगैरे येतात. दररोज त्याचं रक्त जसं काय शोषलं जातंय. त्याच्या गळ्याकडचं ते छिद्र अधिकाधिक ठळक होत चाललंय. या साऱ्याच्या मागं तोच आहे, तो नामदेव. पण मिलिंद रात्री झोपेतच चालत त्याच्याकडे जातो. त्याला मिलिंद काय करणार? नामदेव त्याला आपल्याकडे बोलावून घेतो त्याच्या नकळत. भयंकर आहे हे सारं, भयंकर. आपण तो सिनेमा पाहिला नसता तर आपल्याला या साऱ्याचा अर्थही कळला नसता. मिलिंदला वाचवलंच पाहिजे. त्याला वाचवायचं तर नामदेवला नाहीसं केलं पाहिजे. काय म्हणालास? नामदेवला नाहीसं करायचं? त्यात काय वाईट आहे? व्हॅम्पायर हे रक्त शोषणारी पिशाच्च. ही भयानक गोष्ट जगात राहू देणं बरोबरच नाही. कोणी करायचं पण हे? या रक्त शोषणाऱ्याला कुणी नाहीसं करायचं? आपणच. मिलिंद आपला मित्र आहे. त्याच्यासाठी आपण काय वाटेल ते करायला तयार असलं पाहिजे. मध्यरात्र उलटलेली. अमावास्येचा गडद काळोख. वाट रानातली. हमरस्त्यापासून दूर. आम्ही तिघे चाललो आहोत. मी, चव्हाण आणि शेवडे. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, एकमेकांचे हात पकडून, एकमेकांना बिलगून, चिकटून, लपतछपत. थोड्या अंतरावर काळोखातून वाट काढत चाललेल्या नामदेवला चाहूल लागणार नाही अशा बेताने. शेवडेच्या हातात एक लाकडाचा तुकडा. त्याला इतके धारदार टोक काढलेले की ते सूर्यासारखे आत घुसावे. चव्हाणच्या हातात हातोडा. अधूनमधून नामदेव मागे पाहतो. पण काळोखात आम्ही कुणी दिसत नाही. तो भराभर चालू लागतो. त्या दिवशी तो आमच्याबरोबर सिनेमाला आला नाही. पण नंतर कुणीतरी त्याला ड्रॅक्युलाविषयी सांगितले असावे. कुठल्या का कारणाने होईना, पण त्याला तो सिनेमा पाहावासा वाटला असणार. त्यासाठीच तो आज एकटा सिनेमाला जाऊन आला. नाहीतरी तो कुठेही एकटाच जातो. त्याला मित्रमंडळी नाहीतच. आम्ही तिघे एकमेकांना खुणा करतो. मग एका क्षणी तिघेही एकदम धावत जाऊन नामदेवला घेरतो. शेवडे आणि चव्हाण त्याच्या समोरून येतात. मी मागून. नामदेवला पळायला वेळच मिळत नाही. मी पाठीमागून त्याच्या मानेवर एक फटका लगावतो. तसा तो जमिनीवर उताळा पडतो. ताबडतोब शेवडे त्याच्या छातीत लाकडाचा तो तुकडा खुपसतो. चव्हाण त्या तुकड्यावर वरून हातोडीने घाव घालत राहतो. तो पार आत पोहोचेपर्यंत. एकच हृदय फोडणारी किंकाळी, रक्ताचे कारंजे. तिघेही घाईघाईने तिथून पाय काढतात. चला, एक भयंकर शक्ती नाहीशी केली. थकून जमिनीवर लोळण घेत शेवडे. मी मनाची तयारी केली होती भयंकर काहीतरी पाहण्यासाठी. म्हणजे सिनेमात कसं तो लाकडी स्टेक छातीत खुपसल्याबरोबर ड्रॅक्युलाचा भुगाभुगा होऊन जातो, तसं काहीतरी होईल असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात नुसतं रक्त बुडालं आणि तो मेला. सिनेमा तो सिनेमा. प्रत्यक्षात तसं कसं होईल? मी त्याचे सांत्वन करतो. प्रत्यक्षात झालं ते पुरेसं आहे. माझ्या खोलीत मी स्वतःशीच विचार करीत असतो. माझ्या मिलिंदला आता नामदेवची ओढ राहणार नाही. मला सोडून तो त्याच्याकडे जाणार नाही. त्याला झोपेत चालण्याची कितीही सवय असली तरी तो आता नामदेवच्या खोलीत जाणार नाही. आता मिलिंद माझा आहे, माझा एकट्याचा. आणि त्याला माझ्यापासून हिरावण्याची काय दशा होते हे उद्या सगळ्यांना दिसणार आहे. अर्थात ती कुणी केली हे त्यांना कळणार नाही. शेवडे चव्हाणांना तर आपण हे का केले हे कधीच कळणार नाही. कारण या क्षणापर्यंत त्यांना असेच वाटते आहे की आपण एखाद्या अतिमानवी शक्तीलाच नष्ट केले आहे. मी या क्षणी स्वतःवर भलताच खुश आहे. जवळ झोपलेल्या मिलिंदच्या डोक्यावरून मी प्रेमाने हात फिरवतो. तो गाढ झोपेत आहे. मिलिंद माझा आहे. मी किल्ली घेऊन ड्रॉवर उघडतो. त्यात मागे लपवून ठेवलेली सिरिंज बाहेर काढतो आणि ती त्याच्या गळ्याजवळच्या शिरेत खुपसतो. माझे आणि मिलिंदचे
रक्ताचे नाते आहे आणि त्याच्या रक्ताची चव भलतीच छान आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.